स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. एक वेळ संधी द्या तालुक्याचा विकास करण्यासाठी. एक अनुभवी नेता, एक बुजुर्ग नेता आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं दमदार काम करून या कवठे मंडळाचा विकास केला असा नेता आमदार होणार आहे. एक वेळ तुम्ही संधी दिली तर आम्ही हे डबल इंजिन या तासगाव कवठे मंडळाचा विकास किती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे राज्याला देशाला दाखवून देतो. एवढी या निमित्तानं विनंती करतो. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. या ठिकाणी ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते आमचे बाळाजी, या ठिकाणी उपस्थित असलेले नगराध्यक्षांच्या पासून सगळे मंचावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, प्रचार सभाची ही गर्दी बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये हा दृढ विश्वास झाला की उद्याच्या 23 तारखेला निश्चितपणानं भरघोस मतांनी तुम्ही मला निवडून देणार आहे. हा विश्वास या निमित्तानं मला दिसून आला. समोर गर्दी आहे, डाव्या हाताला गर्दी आहे, पलीकडे गर्दी आहे, स्टेजच्या मागे गर्दी आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. त्यामध्ये सगळ्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. त्यामध्ये एकमेव सगळ्यांच्या बोलण्यात आलं की खोटं बोलणारा फसवा माणूस आणि ज्यांच्याकडे या तालुक्यामध्ये 15 वर्ष आमदारकी आली त्या माणसांनी या तालुक्याचा विकास थांबवला. मला आपल्याला विनंती करायची आहे की मंडळराजुरीच्या सभेमध्ये मी जरा तिथं आज सरकार स्पष्टपणानं बोलला. मी त्याला सांगितलं की बाबांनो, मला संस्कार संस्कृती चांगली कळते, कमरेखाली वार करू नये असं राजकारणामध्ये ते पाळावं. पण हे गुन्हेगार इतकं बेताल झाले, पायाखालची वाळू सरकल्यामुळे बेभान झाले आणि खोटे नाटे आरोप करताना त्यांना उत्तर दिलं की बाळा, ज्या बापाच्या प्रतिमेवर मत मागायला फिरायला लागलाय ना, त्या बापाचा इतिहास मला कळायला लागलो. माझ्या चुलत्यांच्या विषयी भाषण करत होता की दिनकरबाबांच्या जनावरांचा गोठा असलं माझं राहायचं घर नाही. तासगावच्या सभेमध्ये तुझ्या वडिलांनी अनेक वेळा सांगितलं की माझ्यानंतर माझ्या घरातला कोण आमदार असणार नाही तर तो झोपडीचा आमदार असणार. हे जे पैसे वाटप चाललेलं आहे ना मताला, त्याचा पुरवठा करणारा कोण, तुमची इस्टेट कशी झाली, कोणाच्या नावावर जमीन आहे, कोण पोपट खरमाटे कॉन्ट्रॅक्टर आहे, कुणाच्या ईडीच्या इन्क्वायऱ्या झाल्या, आदर्श मध्ये कोणाचा फ्लॅट आहे, कोण शेखर गायकवाड,
हे ज्यावेळी मी मांडली ना तेव्हा रस्त्यानं तुला मान वर करून फिरता तेव्हा आपल्या अवकातीत राहा, आपल्या कुवतीत राहा, आपल्या अवकातीत राहा असे मी तिथं सांगितलं. तेच आज इथं सांगतो. हे जो भूलभुले आहे ना, लोकांना भावनिक साथ घालायची, लोकांना भावनिक साथ घालायची आणि लोकांची मतं घ्यायची. काय केलं 35 वर्षात? एक ठोस काम यांनी सांगावं, एक काम. कुठल्या पाणी योजना पूर्णत्वाला नेल्या नाही, कुठल्या मोठ्या संस्था उभा केल्या नाही. एक संस्था उभा केली ती पण बंद पाडली, सूत घेतली. काय अवस्था आहे त्या सूतगिरणीची? शेकडो कोटी कर्ज त्याच्यावर झालेलं आहे, शासनाचं भाग भांडवल घेतलेलं आहे. या सगळ्या बाबींचा आपण विचार केला तर आपल्याला निश्चितपणानं सांगतो की ही माणसं लोकांना फसवून आपली मतं घेतात, आमदार होतात आणि आपला प्रपंच मोठा करतात. एवढंच ह्यांना काम जमलेलं आहे. आर पाटलांच्या बाबतीमध्ये मी सांगतो, एक राज्यमंत्रीपद घोरपडे सरकारला मिळालं. 5 वर्षात मिरजेच्या पहिल्या टप्प्यापासून मैशाच्या ते कवठे मंकाळचा तालुका पूर्ण भिजवण्याचं काम या माणसाने केलं. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि यांना 15 वर्ष कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. 3 वर्ष ते ग्रामीण विकास खात्याचे मंत्री होते. 12 वर्ष ते या राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. एक पोलीस याला करता आला या माणसाला, एक पोलीस भरती. काय केलं? आल्या आल्या पहिल्यांदा सांगितलं की ही स्पर्धा परीक्षा अशी येऊया की याच्यातनं कोणाचे नंबर कोणाला कळणार नाही. काय केलं? शहरातल्या मुलांच्या बरोबर ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा लावली आणि या मुलांचं भविष्य, ग्रामीण भागातल्या मुलांचं भविष्य थांबवण्याचं काम केलं. कशासाठी केलं? हे केलं स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी. ज्या मतदारसंघाने तुम्हाला आमदार केलं, ज्या मतदारसंघातल्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं, ज्या मतदारसंघातल्या लोकांनी तुमचं राजकारण चालवलं, त्यांच्या पुढच्या पिढीचा घात करण्याचं काम केलं. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला आहे की आपण सगळं पाहिलं तर आता यायचं भावनिक साथ घालायची. बाळासाहेब देसाई नावाचे गृहमंत्री पूर्वी होऊन गेले 35-40 वर्षापूर्वी. त्यांच्याकडे गृह खातो, त्याला लोकनेते बाळासाहेब देसाई म्हणायचे. काय केलं त्यांनी सांगितलं माझ्या मतदारसंघातली माणसं त्यांच्या मुलांचं भविष्य अंदाज आहे. गृहमंत्री झाल्यावर त्यांनी पाटण तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांचं, हजारो मुलांचं पोलीस भरती केलं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल केलं. कुठं लोकनेते बाळासाहेब देसाईंनी केलेला कारभार आणि कुठं आपल्या आर पाटलांनी केलेला कारभार. शेजारी पतंगराव कदमांचा मतदारसंघ आहे. मेडिकल कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, 2 सूतगिरण्या आहेत, कारखाने आहेत, MIDC आहेत, उद्योग उभा केलेले आहेत. प्रचंड त्या ठिकाणी त्यांनी मतदारसंघामध्ये प्रगतीच्या दिशेनं मुलांना घेण्यासाठी त्या ठिकाणी या संस्था उभा केल्या. हॉस्पिटल आहे, त्याच्या पलीकडे जयंतरावांचा आहे, कॉलेजेस आहेत, संस्था आहेत, सूतगिरण्या आहेत, कारखाने आहेत. काय केलं आर पाटलांनी? तुम्ही विचार केला पाहिजे. कुठंतरी गाडीची काच खाली घेतली आणि नमस्कार केला. तुम्ही छातीत आणून सांगायचंय आपण काच खाली घेतली, मला नमस्कार केला. अरे विकास काय? तुझ्या भविष्यासाठी मदत काय? कुठं तर महिन्यात एखादी आणि कोणाकडनं तरी शेतकऱ्याकडनं चुना तंबाखू मागून खायची. आता मागून खाल्लेली चुना तंबाखू
त्या माणसानं बिचाऱ्याला अभिमानानं सांगायचे बाबांना माझ्याकडे चला तंबाखू मागे करा. काय म्हणजे काय ह्याने विकास होतो? हे काय होतं मला कळलं नाही. पण आपल्या डोक्यामध्ये ती भूल दिलेली असते ना डॉक्टरनं, तशी भूल चालत होती. जरा बारकाईने विचार करा. महाकाली कारखान्याची काय अवस्था केली सरकार? तुम्ही आता ह्या वेळेला बँकेचे डायरेक्टर म्हणून काम करताय. मागच्या टर्म मध्ये या घरातले बंधू सगळे आमच्या बरोबर डायरेक्टर होते. त्या कारखान्याला खऱ्या अर्थानं जर अडचण कोणी आणली असेल तर त्या आर पाटलाच्या घरानं म्हणजे सुरेश पाटलांना अनेक बाब केली. कारखाना घ्यायला होता आणि आता सांगतायत की तुम्हाला मदत करतो. अरे काय मदत करतो? चाललेलं चाक तुम्ही थांबवलं, बँकेला घ्यायला लावला, नामा उपजाप केले आणि आता सांगतायत की पवार साहेबांनी शब्द दिला. आता शब्द देणाऱ्या माणसांच्या विषयी मी काय सांगावं? काय सांगावं? तेव्हा तेव्हा मी एवढी तुम्हाला याची भूमिका सांगतो की हा कारखाना चालू करायचा असेल, आपले ऊस नीट घालवायचे असतील तर अजितदादांनी सांगितलेला प्रस्ताव तुम्ही आम्हाला मत द्या न द्या, पण या तालुक्याच्या विकासासाठी सरकार आणि आम्ही या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतोय. आणि आम्ही एवढे कमजोर नाही की दुसऱ्याच्या संस्था सुद्धा आम्ही आमच्या ताब्यात घ्यायच्या. आम्ही निर्माण करतो संस्था आणि मग त्या चांगल्या चालवतो. घोरपडे सरकारांची संस्था आहे, एक नाही दोन संस्था आहे, शिक्षण संस्था बारकी, आता कारखाना करायला लागले आपल्या शेजारी. मगाशी चंद्रकांत मुंडे सरांनी या ठिकाणी उल्लेख केला. काय उल्लेख केला? की हा कारखाना बंद पडला नाही, कोणाच्या डोक्यातलं पाप होतं म्हणून तुम्ही तिकडं राजगिरातील जॉगरी खानसरी कारखाना काढण्याचा प्रयत्न केला. मला खरंच एका गोष्टीचं कौतुक वाटतंय की त्यांचा 4-5 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर आहे त्यांचा. 2-3 दिवसापूर्वी हार्टचा थोडा त्रास झाला, 2 दिवसापूर्वी. तरी सुद्धा त्यांनी त्या तडफेनं तुमचं प्रबोधन केलं. प्रबोधन केलं अशासाठी की खोटं बोलणाऱ्या माणसांच्या ताब्यामध्ये आता सत्ता देता कामा नये. काय भावना? त्या तालुक्याचा विकास व्हावा. काय भावना आहे? तरुणांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की या तालुक्यातला बंद पडलेला कारखाना निश्चितपणाने घोरपडे सरकारने आम्ही अजितदादांशी बोलणं झाले. कारखाना हा त्यांच्या ताब्यात आहे. तो कसा आपल्याला बँकेकडनं घेऊन त्या सहकारी कारखान्याच्या माध्यमातून चालू ठेवायचा त्याच्या संबंधामध्ये घोरपडे सरकार आम्ही अजितदादांशी बोलणं केले. म्हणून या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केला. माझा दुसरा प्रश्न आहे की आपण पहिला भेटणारी माणसं आहे, बरोबर का? आता या महायुतीच्या सरकारनं आपल्याला काय काय दिलं? खूप दिलंय. केंद्रातलं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, पण अलीकडच्या अगदी ठराविक गोष्टी सांगतो. लाडकी बहीण योजना काय अवस्था आहे? तुम्ही जरा घरात एक दिवशी सांगा की आपल्याला जरा मत उलट द्यायचं. काय म्हणतात बघा, खरं सांगा. त्या म्हणतात नाही आम्हाला सन्मानानं जो आम्हाला लाडक्या बहिणीचा सन्मान निधी येतोय त्या सरकारच्या पाठीशी राहायचं. खरंय का? आता त्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आपल्या पाठीशी आहे. 7.5 HP पर्यंतची मागची थकबाकी असलेली सगळी माफ केली आहे. 000 आपल्याकडून मिळत आहे. मला सांगा, कोणाचं 1.25 लाख, कोणाचं 1.5 लाख आहे, कोणाचं लाख आहे, कोणाचं 80,000 आहे. काही माणसांनी कुशीमध्ये सरकार सांगितलं तात्यांनी 4 लाख रुपये त्यांचं 7.5 HP मोटरीचं बिल माफ झालं. पण ऍव्हरेज काढलं तर ते 1,00,000-1.25 लाखाच्या घरात चालले.
आता त्यांनी आपल्याला एवढी मोठी मदत केली, पुढची 5 वर्ष ती लाईट मोफत आपल्याला देणार आहे, वीज बिल येणार नाही. त्या सरकारने ही मदत केली. पूर्वी घोषणा होती 3 लाख रुपयापर्यंतची आपल्याला कर्जमाफी माफ करणार होते. 2 दिवसापूर्वी पुन्हा या महायुतीच्या सरकारनं घोषणा केली की सगळ्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करण्याची भूमिका या सरकारने घेतली. 7-12 कोरा करण्याची भूमिका घेतली. आता मला सांगा, एवढं मदत करणारं सरकार जर आपल्याला या ठिकाणी पुन्हा निवडून नाही आणलं तर लोक काय म्हणतील? हे महायुतीचं सरकार आपल्याला निवडून आणायचं आहे, आपल्याला हा पायवा फेडायचा आहे. यासाठी आपल्याला या महायुतीच्या पाठीशी भक्कमपणाने उभं राहिलं पाहिजे. आणि त्या महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा उमेदवार म्हणून मी उभा आहे. तुमचे आशीर्वाद, मतदान रूपी आशीर्वाद आपल्या पाठीशी उभी केले पाहिजे. पांडुरंगांनी सांगितलं, बाळाजींनी सांगितलं, खरं आहे की आमच्यामध्ये काही थोडेसे गैरसमज निर्माण झाले होते. लोकसभेनंतर मी स्वतः निरोप दिले, सरकार तुम्ही उभा राहा किंवा बाळराजाला उभं करा, आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर येतो. सरकारने 2 दिवसानंतर आम्ही बसलो, मला म्हटले निवडणूक तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहतो. आम्ही तिथं त्या निवडणुकीच्या निमित्ताने काही चर्चा केल्या. चर्चा ह्या केल्या की या तालुक्यामध्ये, या विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास खुंटलाय त्याला गतिमान करायचा. आणि अशा बोगस माणसांच्या हातामध्ये ही सत्ता गेली आहे की जे लोकांना भूलभुलैया करतात, त्यांच्या भविष्याशी खेळतात. अशा माणसांच्या हातामधनं आपल्याला सत्ता काढायची आणि चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या हातामध्ये सत्ता राखायची. मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी अनेक बागे आहेत. माझ्यावर काही गुंडगिरीचे आरोप केले गेले. आता मला आपल्याला सांगायचं की तुम्ही अनेक वर्ष मला बघताय, 10 वर्ष खासदार होतो, विधान परिषद आमदार म्हणून काम केलं, त्याच्या आधी अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळावर काम केलं, मधल्या काळामध्ये कृष्णा खऱ्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं, योजना पूर्णत्वाला नेल्या, केंद्र सरकारकडनं पैसे आणले, हजारो कोटींचा निधी आणला, म्हैसाळ पूर्णत्वाला नेले, 2100 कोटी रुपये आणले, टेंबूसाठी 12.5 कोटी आणले, टेंबू पूर्णत्वाला आली. काय कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं रुपया घेतलेली तक्रार आली, ती जर कुणी सांगितली तर म्हणेल ते ऐकायला तयार. आता माझा प्रश्न आपल्याला आहे की जर आपल्या कार्यकर्त्यांच्यावर आघात होत असतील तर मग आपण त्या कार्यकर्त्याला संरक्षण द्यायचं का नाही हे तुम्हीच आपल्याला सांगा. दिलं पाहिजे. आणि हे संरक्षण कसं आहे, मगाशी उदयनं उल्लेख केला, कोणाला इथं आणलं होतं? आराराबांनी ओंबाशीला आणलं, तो मोहिते नावाचा एक PI आणला. काय करत होते? पत्रकार इथं जरा पुन्हा आणलं होतं. त्यांचे काय उद्योग होते? अहो, ज्यांनी करोड रुपये या लोकांच्या नव्याला नख लावून या मतदारसंघातून गोळा केले, अडचणीत आणून पैसे घेतले, सामान्य जनतेला मागवण्याची भूमिका घेतली, अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही दहशत करताय. माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती तुमच्या पुढे मांडतो. मला फार वेळ बोलायला नको, कारण सरकारला बोलायचं आहे, मी खूप वेळ झाला आहे. पण एका गोष्टीची आपल्याला विनंती करणार आहे. बाळराजेंनी या ठिकाणी उल्लेख केला. बाळ आमच्या इथं भाषणामध्ये तिकडं सांगतंय कवठ्यामध्ये 15-20 हजार मताधिक्य आहे.
आणि इकडं आले की तिकडे 15-20 हजाराचं मताधिक्य आहे. आता 2 घोड्यावरची सवारी त्यांना कुठं पडणार आहे हे तुम्ही दाखवून द्या. एक वेळ संधी द्या, एक वेळ त्या भावनेचं राजकारण थांबवून एक वेळ संधी द्या. तालुक्याचा विकास करण्यासाठी एक अनुभवी नेता, एक बुजुर्ग नेता आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं दमदार काम करून या कवठे मंडळाचा विकास केला असा नेता आमदार होणार आहे. एक वेळ तुम्ही संधी दिली तर आम्ही हे डबल इंजिन या तासगाव कवठे मंडळाचा विकास किती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे राज्याला देशाला दाखवून देतो. एवढी या निमित्तानं विनंती करतो. काही सरकारांच्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. तासगावला बरं आहे, तिथं सांगतायत, तिकडं सांगतायत कवठे मंडळाला बरं आहे. तेव्हा या गोगेज नीतीचा प्रचार आपल्याला कायमस्वरूपी या मतदारसंघाचा हद्दपार करूया आणि उद्याच्या 20 तारखेला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन घड्याळासमोरचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्यानं विजयी करा. एवढी कळकळीची आग्रहाची आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.